शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारची निदर्शने। पालकमंत्र्यांच्या घराकडे जाताना आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात। झोपलेल्या सरकारला जागे करून त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शुक्रवारी रात्री 12 वाजता सातारा येथे मशाल आंदोलन करीत निदर्शने करण्यात आली। दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाकडे निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले, मात्र सरकारला कर्जमाफीचा विसर पडला आहे, त्याची आठवण करून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी राज्यभरात शुक्रवारी रात्री 12 वाजता सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्याचा नारा दिला होता। त्यानुसार प्रहारच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने शुक्रवारी रात्री 12 वाजता सातारा येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी, भानुताज डांगडे, जिल्हा सचिव शिवाजी चव्हाण, सागर गावडे, शुभम उबाळे, बंटी मोरे, प्रितेश माने, विशाल दबडे, दादा कावरे, सुरेखा सूर्यवंशी, सचिन कुंभार, राजू पवार, महेश जगताप व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी प्रथम पोवाई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। यानंतर मशाली पेटवून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाकडे आंदोलकांनी मोर्चा वळविला। मात्र यावेळी उपस्थित असलेल्या पोलीस प्रशासनाने आंदोलकांना अटकाव करीत त्यांना ताब्यात घेतले। पोलिसांनी अडवल्यानंतर आंदोलकांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। तसेच सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतमालाला हमी भाव द्यावा, तसेच दिव्यांगांना 6000 रुपये मासिक पेन्शन द्यावे आदी मागण्या मान्य करण्यात आल्या। यावेळी पोलीस प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले। SK क्राईम न्यूज साठी संतोष कदम, कराड। वेतन आहे वाढून मिळावं आणि शेतकऱ्यांचं जी कापणीपासून ते पेरणीपर्यंतचा सगळा खर्च वगैरे मधून बसावा, या सगळ्या मागण्यासाठी एक राज्यभर आंदोलन केलेलं आहे। त्याचा भाग म्हणून राजधानी साताऱ्यामधून पावनभूमीतून या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आंदोलनाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत आमच्या ह्या सगळ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागण्या हटणार नाही। यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षातून केले। पक्षाचे नेते माननीय बच्चूभाऊ कडू यांनी महाराष्ट्रभर पुकारलेलं आंदोलन आज या साताऱ्याच्या भूमीत आम्ही एल्गार पुकारतोय आणि इथल्या सगळ्या पालकमंत्र्यांसह सगळ्या नेत्यांना ही विनंती आहे की आपण जो कर्जमाफीचा जो मुद्दा इलेक्शनच्या अगोदर घेतला होता तो पूर्ण करावा आणि शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी, म्हणून आम्ही ही लढाईला सुरुवात केली आहे।